नाती ही हल्ली जॉब सारखी झाली। चांगली ऑफर आली की लोक सोडून जातात। ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका, कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या, गाळ आपोआप खाली बसतो। छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते। तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते। जीवनात दोन गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा तुमच्या विचारांची काळजी घ्या, आणि जेव्हा तुम्ही लोकांसोबत असाल तेव्हा तुमच्या शब्दांची काळजी घ्या। मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही। घर छोटं असले तरी चालेल, पण मन मात्र मोठं असलं पाहिजे। कधी कोणावर जबरदस्ती करू नका, त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा। जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल। आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात, आणि मग त्यात अडकलेला माणूस वाईट बनत असतो। एक दगड कुत्र्याला मारा, तो लगेच पळून जाईल, पण तोच दगड उचला व मधमाशीच्या पोळ्याला मारा, त्या सर्व मिळून तुमच्यावर हल्ला करतील व तुम्हाला पळून जाण्यास भाग पाडतील। दगड तोच व मारणारा पण तोच, पण फरक आहे तो फक्त एकटे असण्याचा व संघटित असण्याचा खूप फरक आहे। व यकीने राहा, यश हे बरोबर आपल्या मागे येईल। आयुष्य नावाचा चित्रपट एकदाच प्रदर्शित होतो। आवडत्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही, नकोशा घटनांना डिलीट करता येत नाही। या चित्रपटातले मात्र तुम्ही स्वतः पात्र आहात। निवडू शकता ते समंजसपणे निवडा। संगीत असू द्या, हळवेपणा असू द्या, आणि समाप्तीची पाठी येईपर्यंत भरभरून जगा, खडखडून हसा, कारण आयुष्य नावाचा चित्रपट पुन्हा पुन्हा बघता येत नाही। गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्या वेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं, कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं। रामाला दूर नेण्यापुरताच सुवर्ण मृगाचा जन्म, सीतेला काय कमी होतं, संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो। बोलायला शिका, कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तीवर होत असतो। सृष्टीचा नियम आहे, बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा नाही। समोरचा आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं, नाहीतर आपण नाती सांभाळत असतो आणि समोरचा बुद्धिबळाचा चाली खेळून जातो। एकदा मन बनवले ना की एखाद्या व्यक्तीशी बोलायचं नाही, तर किती काही होऊ दे, पूर्वीसारखं नातं ठेवायची इच्छाच राहत नाही। एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडल्यावर माणूस त्याचे दुर्गुण पाहत नाही, आणि एखाद्याबद्दल मनात द्वेष निर्माण झाला तर त्याचे सद्गुण पाहत नाही, आणि यामुळे माणसाला माणसं ओळखता येत नाही। संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या वेळासाठी असतं, पण उपकार आयुष्यभरासाठी राहतात। जी माणसं फक्त पैशाला किंमत देतात त्यांच्या जीवनात चांगली माणसं कधी टिकत नाही। असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की त्याने हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही, अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही। आयुष्य म्हणजे चेष्टा नाही, आयुष्य म्हणजे समर्पण। तुम्ही जितका युद्धाचा पवित्रा घ्याल तेवढी अशांती, जितकं सोपवून देण्याची तयारी कराल तेवढे तरुण जाल। त्या शक्तीच्या हातात तुम्ही जितक्या गोष्टी सोडून घ्याल तितक्या प्रमाणात त्याने हात तुम्हाला सावरायला झेपावतील। आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं। माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते। कुणाला नाराज करणं आपल्याला कधी जमलंच नाही, तरी पण काही जण नाराज होतातच, तो त्यांचा दोष, कारण आपल्याला फक्त मैत्री करायला शिकवलं, राजकारण